तुम्हाला शिकण्यासाठी बाहेर ठेवलं ना, त्यांचा विश्वासघात फक्त कधी करू नका. फक्त त्यांची कॉलर टाईट राहील ना, असं फक्त त्यांना समाजामध्ये जगू द्या. तुम्ही एवढं जपलं ना तरी मनास वडील आणि आई तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. फक्त आपला पाय घसरला नाही पाहिजे. एवढंच करत आहे. कुठल्या आई वाटत नाही माझी पोरगी शिकावी, कुठल्या पोराला वाटतं, कुठल्या वडिलांना वाटतं माझा पोरगा वसनी व्हावा, माझ्या पोरानं मारामारी कराव्यात, माझ्या पोरानं रोज एकाची भांडणं घरी आणावी. कुठल्या आई वडिलाला वाटतं मला नाही वाटत. प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझा पोरगा मोठा व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा. अरे लाल दिव्याच्या गाडीत जर एखादी पोरगी कलेक्टर म्हणून जर गावात आली तर मला त्या आई वडिलाच्या चेहऱ्यावरचा जाऊन आनंद बघा. बस घेतलेले कष्ट, या पोरीसाठी रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं फळ या पोरीनं आज देऊन टाकलं. जन्माला घातलेल्याचं सार्थक झालं आणि तो आनंद तोंडाने व्यक्त करता येत नाही, फक्त आई वडिलाच्या चेहऱ्यावर ते बघता येतो. महाराज ठीक आहे ना. तर आई वडिलांना खुश ठेवा. एक वेळ देवाची सेवा करता नाही आली तरी चालेल, पंढरपूरला जाता नाही आलं नका जाऊ, परंतु घरात असलेल्या आई वडिलाला पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या रूपामध्ये जपा, त्यांची सेवा करा. आणि महाराज जाता जाता सांगून जाते, ज्या कुणी इथं आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत असतील ना, महाराज आदरानं करा, प्रेमानं करा. आपला आई बाप घरामध्ये आहे हे समजून करा. जर तुम्ही इथं तुमच्या सासू सासऱ्यांची सुंदर सेवा केली तर माझा शब्द लिहून घ्या, तुम्ही जे इथं कराल तेच महाराज तुमच्या आई वडिलाच्या नशिबी माहेरी येईल. जर तुम्ही छान सेवा केली तर महाराज तुमच्या आई वडिलाच्या नशिबी सुद्धा सुंदर अशी सून येईल. अहो तिथं त्यांची एक नवीन मुलगी तयार होईल आणि आईच्या डोळ्यात पाणी कधी येणार नाही अशी सून त्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही महाराज. का? कारण आपण जसं करतो तसंच महाराज आपल्याला परत मिळत असतं. म्हणून जाता जाता सांगून जाते, इतकं छान आयुष्य जगा, इतकं सुंदर आयुष्य जगा, जीवनातला आनंद कधी घालवू नका, कारण परमार्थाचा खरा सार हा आमचा आनंद आहे. वारकरी संप्रदायाने आम्हाला आनंदी राहायला शिकवलं, ज्ञानोबा तुकोबारायांनी आम्हाला ज्ञानी बनायला शिकवलं. अज्ञानात जीवन घालवू नका. आणि सुंदर आयुष्य जगत असताना तुकोबाराय सांगतात, अरे एवढा सुद्धा लोढा आपल्यावर घ्यायची गरज नाही. तुम्ही तुमचा सगळा आयुष्याचा भार साधू संतांवर का टाकू देत नाही? कारण ते आम्ही केलं अभंगाचं शेवटचं.